सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आजच्या आपल्या श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट संभाजीनगर बजाजनगर येथील सत्संगाचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचं हे तिसरं सत्र आहे। सकाळी आपण देवता हा पदार्थ बघत असताना आपल्या धर्मामध्ये धार्मिकतेमध्ये ह्या देवतेचं काय महत्त्व आहे, काय महत्त्व नाही आणि आपल्या धार्मिकतेमध्ये त्याला किती आपण महत्त्व द्यायचं, हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये असलेली धार्मिकतेच्या विषयी जी भीती आहे, न्यूनगंड आहे, गैरसमज आहे, तो निघून जाऊ शकत। म्हणून देवता पदार्थ परमेश्वराने अत्यंत विस्तृतपणे सांगितलेला आहे आपल्याला। जीव पदार्थ आपण मागच्या वेळेस बघितला, आता देवता पदार्थ बघतोय आणि देवता पदार्थ बघत असताना त्या देवता किती, त्याचे थोवे किती, त्याचे गट किती, त्याची स्वरूप मर्यादा किती पासून सुरुवात होते, त्याच्यात किती पट वाढत राहते, पंचप्रकार आपण बघितले आणि त्याच्यात सुद्धा किती पटीनं वाढ होत राहते। कोणत्या देवतेला वरच्या देवतेचं अस्तित्व आहे, वरच्या देवता कोणत्या देवतेला बघू शकतात, हे सर्व आपण बघितलं। हे बघण्याचं कारण ज्यावेळेस विचार आणि विचार मालिकेमध्ये तुम्ही जाल तेव्हा परमेश्वराने नुसते देवताच नाही सांगितल्या, देवत्याचे विद्यावंत सांगितले, त्यांचे कार्य सांगितले, त्यांच्या मनातली ती त्यांच्याविषयी असलेली जी भीती आहे आपल्या मनात, किंवा आज सायन्सच्या माध्यमातून जगामध्ये खूप प्रगती होते, सायन्सच्या माध्यमातून ती प्रगतीला आपल्याला आश्चर्यजनक काहीच वाटायला नको। जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थितपणे, हे देवता वर्ग समजून घेतला, तर ह्या जगामध्ये कोणताही शोध लागू द्या, कोणतंही विज्ञान आपल्या पुढे येऊ द्या, आपल्याला त्याचं आश्चर्यजनक काहीच वाटलं नाही पाहिजे। कारण का, तर शास्त्रात हे अगोदरच परमेश्वराने सांगितलेलं आहे, कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही। त्यामुळं यातून जेव्हा जाल तेव्हाच तुम्ही स्थिर राहाल, स्थिर व्हाल तेव्हा धार्मिकता व्यवस्थितपणे तुम्ही करू शकाल। आज आपण परमेश्वराची जरी भक्ती करत असलो तर परमेश्वराची भक्ती करत असताना सर्वात जास्त जी भीती आहे किंवा सर्वात जास्त प्रभाव आपल्यावरती जो आहे तो देवतेचाच आहे। तर दृष्टपर भक्ती, अपेक्षा, आणि त्यामुळं आपल्या धर्मात छुप्या बाजूने आलेले कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा आणि त्यात होणारे आपण आकर्षित, आपण अज्ञान आहोत, आपली मजबुरी आहे, आपल्याला नेमकं काय हे समजत नाही, लक्षात येत नाही, आपल्याला वेळ नाही अभ्यास करून घेण्याची, जाणीव करून घेण्याची। त्यामुळं मग आपल्याला नेमकं काय हे संभ्रम निर्माण होतो आणि कोणाचं खरं समजावं, कोणाचं खोटं समजावं, या अनुषंगाने आपण जे आपल्यासमोर येतं ते आपण करत राहतो। याचं कारणच ते आहे की आपलं अज्ञान। म्हणून आपण अज्ञानातून जोपर्यंत बाहेर पडत नाही, आणि परमेश्वराने सुद्धा स्पष्ट सांगतात, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थांचं जाणण्याव्यतिरिक्त काही जाणणे असे काही नाही। कारण धर्माचे हे चार खांब आहे, या खांबावरती धर्म उभा आहे। याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितलं तर सर्वच आलं। आणि तत्त्वज्ञानाचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, याच्या व्यतिरिक्त काही तत्त्वज्ञानातच नाही आहे। जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे आणि परमेश्वर आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे। म्हणून हे चार पदार्थ जर तुम्ही समजून घेतले, आणि एक सिस्टम आहे, नामधारक वासनिकांना समोर ठेवून आपण ही सिस्टम तयार केलेली आहे। तुम्हाला डायरेक्ट सूत्रपाठ करा, पाठांतर, गीता करा पाठांतर, त्याच्यानंतर या पक्षामध्ये टीका घ्या, घ्या, करा पाठांतर, कळत काहीच नाही। कारण मी दररोजच्या या सत्संगांमध्ये जात असतो, अनुभव विचारत असतो, अनेक साधू संतांची चर्चा होत असते, काही साधू संत खास भेटायला पण येत राहतात, त्यावेळेस मी चर्चा करतो की बाबा तुम्ही आश्रमात राहत असताना 12 वर्ष राहिले, 17 वर्ष राहिले, 10 वर्ष राहिले, काय सिस्टम आहे तुमच्या अभ्यासाची, ही स्वतः तर मी अनुभवलीच, पण त्यांना पण विचारत असतो की गेल्यानंतर पहिले तर गीता पाठांतर, त्या गीता पाठांतरामध्येच वर्ष 2 वर्ष जातं, त्यानंतर सूत्रपाठ पाठांतर, सूत्रपाठ पाठ झाल्यानंतर त्याला सूत्राचा अर्थ, वचन संबंध दिला जातो, ते बी पाठांतरच केलं जातं, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट टीकेत पक्षात नेतं, मोकळं निरूपण, त्याच्या मनातली संभ्रमावस्था, खंत, तक्रार किंवा ज्या बी प्रश्न आहे याला वाव नसतो, कारण वेळ नाही। साधू संत बसलेले असतात, अनेक गोग घेणारे असतात, गर्दी असते, त्यांना पटपट पळायचं असतं आणि हे यंत्रवत चालूत असतं। म्हणजे 17 वर्ष ज्या साधकांनी आश्रमात राहून साधना केली, अभ्यास केला, तोही जर साधनेवर राहत नसेल तर 17 वर्ष त्यांनी केलं काय? जो प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 40 वर्ष उपदेश घेतला आणि एवढंही माहीत नसेल तर 40 वर्ष तुम्ही केलं काय? तर साधकांनी सुद्धा साधकांना प्रश्न विचारला पाहिजे का तुम्ही 17 वर्ष मार्गात केलं काय? मग
याचं कारण त्याच्या मनामधली जी प्रगल्भता विचारधारा जी आहे ती बदलत नाही. धर्मतत्वज्ञान अभ्यासलेलं आहे, 5-5 स्थळं अभ्यासलेले, पण दुसऱ्याविषयी त्याला आपलेपण नाही, प्रेम नाही, परमप्रीती करायला लावली, त्या सूत्रात तो बसत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून किचकटपणे तो समोरच्याकडे बघतोय आणि स्वार्थभाव जर त्याचा जात नसेल, त्याच्या मनातली जी क्लिष्टता आहे, विचाराची जी नॅरो किंवा निगेटिव्ह विचार जी धारा आहे ती जर जात नसेल तर त्या अभ्यासाला अर्थ काय. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान हे जर योग्य पद्धतीनं जर आपण अभ्यासलं तर त्या तत्त्वज्ञानामध्ये इतकी ताकद आहे का ते अंतर्बाह्य आपल्याला बदलावं लावतं आणि परमेश्वराला ते अपेक्षित आहे. आपला बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. आपण एकीकडे धार्मिकता करतोय परंतु दुसऱ्याविषयी जर विचार चांगले ठेवत नसेल, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख वाटत नसेल, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपल्याला सुख वाटत नसेल तर त्या धार्मिकतेला काही अर्थ नाही आहे. ह्या धर्मतत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना आपलं जीवन, आपली विचारधारा, आपली बुद्धी, आपली जी बी तीर्थ आहे ती आल्यानंतर ती कोमलता पण निर्माण झाली पाहिजे, निरागसता निर्माण झाली पाहिजे. सारं जग आपल्याला आपलं वाटलं पाहिजे. जगाचं जाऊ दे सोडून, धर्माचे लोक, अच्युतगोत्रीय लोक हे आपल्याला आपले वाटले पाहिजे. याच्या दुःखात आपल्याला दुःख वाटलं पाहिजे. परंतु दुसऱ्याच्या दुःखात जर आपल्याला सुख वाटत असेल आणि दुसऱ्याच्या सुखात आपल्याला दुःख वाटत असेल तर आपण दैवराटीचे असू शकत नाही. म्हणून हे बदलायला लावणारं तत्त्वज्ञान आपण कशा पद्धतीने समजून घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला का बदलायला लावत नाही तर आपण ते समजून घेत नाही. म्हणून देवता वर्ग पाहत असताना आपण त्याच बाजूने विचार करायचा आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आज धर्माच्या नावाखाली बऱ्याच सकाळी त्याच्यावर चर्चा झाल्या. बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करून जाहिरात केल्या जाते की इथं असं आहे, तिथंच तसं आहे, असंच आहे, ते तसंच आहे. अगदी पार साप निघाला, सापाने स्थान सांभाळलं हे सुद्धा येतं. कोणी कोणाला मन जडण कहाण्या करतं की स्वामी श्री आपले दत्तात्रय महाराज हे कुठं भिक्षा करतात, कोल्हापूरला, आणि भोजनाला कुठे येतात, पंचेश्वरला, आणि निद्रेला कुठं जातात, माऊरला. म्हणे येता जाता कुठं तरी थांबत असतील ना तर ते इथं थांबले होते म्हणे. हे विश्रांती स्थान आहे. जसं स्वामी श्री चक्रधरांचं अवस्थान आहे, वेगवेगळ्या स्थानाचे प्रकार आहेत, तसे इथं थांबतं. असे सुद्धा जडणघडण त्याला कोणत्या प्रकारचं प्रमाण नाही आणि त्याला बळी पडतो नामधारक वासना. म्हणून त्यांनी अभ्यास केला पाहिजे. तो धर्माच्या अनुषंगाने सुशिक्षित झाला पाहिजे आणि हा अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण सुटसुटीत जीव पदार्थ, देवता पदार्थ, प्रपंच पदार्थ आणि परमेश्वर पदार्थ जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपला जो प्रवास आहे आध्यात्मिक तो अत्यंत सरळ, स्पष्ट, पारदर्शक होईल. आपल्याला आपली किंमत कळेल, आपल्याला आपलं जीवनमान कळेल, धर्माचं तत्त्वज्ञान कळेल. तत्त्वज्ञान कळल्यानंतर परमेश्वर प्राप्तीचं महत्त्व कळेल, आपल्या नरदेहाचं महत्त्व कळेल, या सृष्टीचं महत्त्व कळेल. आपल्याला ते कळतच नाही. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यासुद्धा जर आपल्यापर्यंत येत नसेल तर आपल्या उपदेश घेण्याला काही अर्थ नाही. म्हणून अभ्यास केला पाहिजे आणि तोही अभ्यास सिरियसली केला पाहिजे. खूप मोठा अभ्यास करायची गरज, खूप वेळ द्यायची गरज नसते. थोडासा वेळ द्या परंतु सिरियस करा. समजून घेण्याचा उद्देश ठेवा, जाणून घेण्याचा उद्देश जर ठेवला तर अगदी थोडा वेळ, दररोजचा जो तुम्ही वेळ 12 तास जो आहे त्या 12 तासाचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये तुम्ही अर्धा तासाचं शेड्यूल फक्त धर्मचर्चा, धर्मचिंतनासाठी ठेवा. खूप जास्त नाही, अर्धा तास. दररोजचं जर सातत्यपूर्ण जर केलं तर हे खूप मोठा अवघड विषय नाही आहे. आणि कारण हे का मी कॉन्फिडन्सली सांगू शकतो, मी तुमच्यातूनच आलेलो आहे, मी प्रपंचातूनच आलेलो आहे. माझा बिझनेस होता तेव्हाही माझं शेड्यूल टाईट होतं, भरपूर कामं होती, वेळ अजिबात नव्हता, परंतु आवड होती, मुक्तीची चाड होती, जाणून घेण्याची इच्छा होती. दुर्दैव इच्छा तुम्हाला परमेश्वर सहाय्य करून तुमच्यापर्यंत ते नेत असतं. आणि हा खूप मोठा विषय नाही आहे, ती चौकट आहे. ती एक चौकट एकदा समजून जर घेतली तर परत पुन्हा ती समजून घेण्याची आवश्यकता पण नसते. म्हणून देवता वर्ग पाहत असताना आपण हे सर्व बघतोय. आता देवतेमध्ये पंचप्रकार आहे, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. परमेश्वरामध्ये सुद्धा तेच आहे, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश. हे 5ही प्रकार परमेश्वराकडे आहे, देवतेकडे पण आहे. पण देवतेचे आता कसे आहे हे आपण पाहणार आहोत. देवतेचं ज्ञान आहे तर मग परमेश्वरासारखंच ज्ञान आहे का? परमेश्वरा इतकंच ज्ञान आहे का? अमर्याद ज्ञान आहे का? परमेश्वराला काही अशक्य आहे असं काहीच नाही. परमेश्वराच्या साऱ्या नजरेत आहे, सारे शक्य आहे. त्याच्यावर तसं देवतेचं आहे का? तर हे आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ते जे ज्ञान आहे देवतेचं ते अत्यंत त्रोटक आहे. त्रोटक म्हणजे मर्यादित, अत्यंत जवळ. आता ज्या देवतेची स्वरूप मर्यादा जेवढी आहे त्याच्या अलीकडचं ज्ञान असेल तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही. पण तरी का ज्ञान म्हटलं हे आपण आता बघणार आहोत. आणि मग तुमच्या लक्षात येईल की देवता स्वरूप जे आहे ते ज्ञानमय आहे म्हटले. मग ते कसे ज्ञानमय? देवतेचे स्वरूप ज्ञानमय असले
तरी ते त्रोटक असते म्हटले. त्रोटक म्हणजे छोटं, अत्यंत कमी, अत्यंत मर्यादित. त्यांचे जे ज्ञान आहे अपूर्ण तर असतेच, परंतु ते विपरीत पण असते, अन्यथा ज्ञान पण असते. कारण ज्ञानाची व्याख्या काय, जे जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान. म्हणजे जीवाला जीव म्हणणे, देवतेला देवता म्हणणं, प्रपंचाला प्रपंच म्हणणं आणि परमेश्वराला परमेश्वर म्हणणं, याला म्हणतात ज्ञान. परंतु ते तसं समजत नाही. मग ते कसं समजतात हे जर आपण पाहिलं तर अपूर्ण म्हणजे आपल्यावरील देवतांचे जे प्रत्यक्ष जे दर्शन आहे त्यांना ते नसते, याला ज्ञान म्हणता येत नाही. कर्मवीची देवता जर वरच्या देवताला पाहू शकत नाही आणि त्या देवतेला ती जाणू शकत नाही तर त्याला ज्ञान म्हणता येईल का? उलट शब्दात तुम्ही समजून घेताय कर्मवीची देवता काय आहे, अष्टदेवनी देवता काय, त्याचं स्वरूप मर्यादा काय, त्यांच्याकडे काय आहे काय नाही, ते काय देऊ शकतात हे तुम्हाला समजते, म्हणजे जीवाला समजतं, देवतेला समजू शकत नाही, त्याला ज्ञान कसं म्हणणार? म्हणून ज्ञानी तुम्ही होऊ शकता, देवता ज्ञानी नाही आहे, परंतु तरी त्यांच्या स्वरूप त्यांच्या पंचप्रकारामध्ये ज्ञान दिलेलं आहे. तर ते ज्ञान देण्याचं कारण काय, किती ज्ञान असतं? तर ईश्वर स्वरूप त्यांच्यापैकी कोणाला दिसत नाही, कोणाला समजत नाही, कळत नाही, जाणवत नाही. मात्र तुम्हाला बोधाद्वारे परमेश्वर कळतो, समजतो, जाणवतो, प्रचितीला येतो. म्हणून परमेश्वराची भक्ती आपण करतोय. याच्यातून त्याच्यात हा नेमका फरक आहे. विपरीत म्हणजे अयथार्थ, त्याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही, असं विपरीत ज्ञान कोणाचं असतं? देवतेचं असतं. कशा अनुषंगाने? ती दोरालाच जर सर्प माणूस समजतो ना, दोर पडलेला आहे, लांबून पाहतो हा सर्प आहे, पण जवळ गेल्यानंतर कळतं अरे हा सर्प नाही, इथं दोर आहे, म्हणजे अन्यथा ज्ञान आहे. तशा पद्धतीनं देवतेचं आहे. कारण असं म्हणण्याचं कारण काय, तर देवतेचे मळाधार ज्ञान. जीवाला जीव स्वरूप जे आहे ते देवतेला दिसत नाही. जीवाला जे देवतेने मळ लावलेले आहे त्या मळाला ते जीव समजतात. हे मळ म्हणजे जीव आहे का? नाही, मळ हे देवतेचा मळ आहे आणि त्या मळाला ते जीव समजतात. ऑलरेडी जीवचं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे, त्याच्या पलीकडं आहे, म्हणून ते विपरीत आहे, म्हणून ते अन्यथा ज्ञान आहे. कारण ज्ञान याला म्हणत नाही. ज्ञान म्हणजे जसं आहे तसं जाणणं. तर आपल्या मळालाच ते जीव समजतात, जे आपण चिटकवलंय त्याला ते जीव समजतात, याला ज्ञान म्हणत नाही. कारण ज्ञानाची जी व्याख्या आहे ती अति व्यापक आहे. महादाईसांनी ज्ञानाची व्याख्या महादाईसांना परमेश्वरांनी सांगितलेली आहे, अति व्यापक आहे. जे जसे आहे तसे जाणे, जे म्हणजे काय त्याच्यात सर्वच आलं. मग सकळही कोणताही पदार्थ घ्या, कोणतीही वस्तू घ्या, कोणतीही गोष्ट घ्या, जे जसं आहे तसंच, त्याला वेगळं कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण नाही आलं पाहिजे. त्याचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, वैशिष्ट्य जे बी आहे ते आहे तेच, तर त्याला ज्ञान मानावं. अन्यथा कशालाही काही म्हटल्याने त्याला ज्ञान होत नाही. आणि म्हणून देवतेचं ज्ञान जे आहे हे त्रोटक तर आहेच आहे, परंतु अन्यथा ज्ञान आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये अन्यथा ज्ञान सांगितलं, दुसऱ्या कोणत्या शास्त्रात अन्यथा ज्ञान नाही सांगितलं. दुसऱ्या शास्त्रात ज्ञान सांगितलं, अज्ञान सांगितलं, परंतु आपल्यात ज्ञान सांगून अन्यथा ज्ञान सांगितलं आणि मग अज्ञान सांगितलं. आपण सर्वात मेन म्हणजे अज्ञानी नाही, ज्ञानातही नाही, आपण अन्यथा ज्ञानात आहे. सारा समाज अन्यथा ज्ञानात अडकलेला आहे. देवतेलाच परमेश्वर समजतोय, जीवालाच परमेश्वर समजतोय. त्यांना सकाळीच मी सांगितलं, देवता हा वर्ग फक्त आपल्या तत्त्वज्ञानात दिसेल, कोणत्याही तत्त्वज्ञानात दिसत नाही. न जैनांकडे दिसेल, न बौद्धांकडे दिसेल, न आणखीन दुसऱ्या संप्रदायाकडे असेल किंवा कोणत्या धर्माकडे असेल. देवता हा पदार्थ फक्त आणि फक्त आपल्याकडे. का? तर बोधदाता परमेश्वर, त्या परमेश्वराने बोध दिला आणि द्वैतवाद हा धर्म आपलाच आहे आणि तो परमेश्वराचा धर्म आहे. परमेश्वर निर्मित आहे म्हणून तोच धर्म आहे, म्हणून त्याला धर्म मानावं. ऑलरेडी दुसरे धर्मच नाही आहे. कारण अद्वैतवाद हा देवतेचा, निरीश्वरवाद हा देवतेचा, द्वैतवाद हा परमेश्वराचा. का? तर परमेश्वराने सांगितलं, भगवद्गीतेतही द्वैतवाद सांगितलं, स्वामी श्रीचक्राने द्वैतवादच सांगितला, बोधदाता जीवेश्वर भाव उमटला याचा अर्थ द्वैतवाद सांगितला. आणि जो परमेश्वर निर्मित आहे तो परमेश्वराचा धर्म आहे, त्याला खरं धर्म म्हणतात. बाकी हा जो इतर जो आहे तो धर्मच नाही, पण तरी तो धर्म देवतेच्या अनुषंगाने समाजापुढं आलेला आहे, समाज तो करत आला. म्हणून देवता जो आहे, ज्ञान आहे देवतेकडं, या व्यतिरिक्त जे बी आहे म्हणजे जे जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. पण याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सारं अज्ञान आहे, ते सर्व अन्यथा ज्ञान आहे. कशाला काही म्हटल्याने ज्ञान होत नाही. म्हणून देवता या स्वरूप, सुखरूप, आनंदरूप कशा. आता हे अज्ञान तर आहेच, ज्ञान आहे, परंतु ते मर्यादित आहे, विपरीत आहे, अन्यथा ज्ञानात आहे. म्हणजे देवता ज्ञानी आहे, परंतु ते ज्ञान फक्त परमेश्वराने ह्या जीव उद्धारण्याच्या अनुषंगाने तिला दिलेलं काम, तिला दिलेली जबाबदारी ती पार पाडणे, याच्या व्यतिरिक्त तिला दुसरं काही नाही. त्या अनुषंगाने तिला ज्ञान म्हटलेलं. तिला त्रिकाळ ज्ञान असतं. कोण आहे काय, आता एखादा परमेश्वराचा भक्त आहे, बऱ्याच ठिकाणी असं होतं की लेडीज असतात, घरामध्ये स्वतंत्रता नसते, उपदेशाच्या घरातले असते, त्यांनी उपदेश घेऊन गेलेला असतो, तिथं मजबुरी असते आणि म्हणून त्या लोकांना कुळदेवतेकडे जावं लागतं, इकडं जावं लागतं, तिकडं जावं लागतं. आता त्या देवतेला त्रिकाळ ज्ञान असतं का, कोणाचं आहे काय यांनी काय केलेलं आहे,
तिनं जर आदभावाने काही जर केलं नाही, मजबुरी आहे म्हणून करताय, तर ती स्वीकारतच नाही ती देवता. तेवढंच तिला ज्ञान असतं का हा जीव कोण आहे, काय कशा पद्धतीचा आहे, त्याच्यामुळे ती स्वीकारतच नाही. आदभाव नाही पाहिजे, मजबुरी आहे म्हणून करताय, त्याच्यामुळे ती देवता स्वीकारतच नाही. तुम्ही कोणाचे आहात, तुम्ही मोठ्याचे आहात याची जाणीव तिला अस्तित्व ज्ञान असतं. मोठ्याचे म्हणजे हरे ह्या वरती, कारण सामर्थ्याच्या अनुषंगाने बघा ह्या ज्या गोष्टी नाही या लगेच आपल्याला प्रमाणातून येतात. स्वामी श्री चक्रधरांच्या एकांगीचा काळ आहे. भ्रमण करत असताना कोणी देवाला विद्या दिली, कोणती विद्या दिली? 1000 वर्षाचं आयुष्य त्या विद्येचं कोणी दिली? उदळीनाथन. काटोलला उदळीनाथ. ती लीळा आता समोर आणा. उदळीनाथ बसलेले, कुठं बसलेले? वरती, माच्यावरती. देव चालले, त्यांना जो सेवेकरी त्यांचा मजूर आहे, नोकर आहे, त्यांना सांगितलं त्यांना बोलवा. देव पण आले. आल्यानंतर यांनी ती देण्याचा केलं, देवाने ती स्वीकारलीच नाही. जेव्हा हे खाली उत्तर त्यांच्या लक्षात आले, सामर्थ्यवान पुरुष आहे, आपल्यापेक्षा मोठे आहे, त्यांना कळालं, कारण तो विद्यावंत होता. साध्या विद्यावंताला कळतं, देवतेला कळू नये का? सांगण्याचं तात्पर्य काय? मग ते खाली उतरले, परमेश्वराची प्रार्थना केली, ज्या ठिकाणी जे बसले होते त्या ठिकाणी देवाला बसवलं, आणि मग देवाने ती विद्या आहे स्वीकारली. म्हणजे काय? देवाने ते नंतर सांगितलं, स्वीकारायचा प्रश्नच येत नाही, ती फक्त त्रुटक होती, ती सांधली म्हटली उलट त्याची. आता ती विद्या स्वीकारली म्हणून देवाचं काय 1000 वर्षाचं आयुष्य आलं काय? मग 1000 वर्ष देव राहणार आहे, नंतर कुठं जाणार आहे देव? तर या साऱ्या ज्या आहे याला कोणत्या प्रकारचं प्रमाण नाही. देवाने स्पष्ट महादाई सांगितलं, ती विद्या आम्ही स्वीकारली नाही, ती उलट ती सांधली त्यांची, ती अपूर्ण होती, ती पूर्ण केली याचा अर्थ स्वीकारली. कारण देवाला कोणती विद्या स्वीकारायची गरज आहे? देवाने स्वीकारली म्हणून मग 1000 वर्षाचं देवाला आयुष्य असेल. आणि देवाला जर 1000 वर्षाचं आयुष्य असं तुम्ही म्हणता, तर मग बाकीचं काय चाललंय? देव आहे ना, ठीक आहे, त्या मानाने जरी, त्या अनुषंगाने, त्या प्रमाणाने जरी तुम्ही घेतलं, तर देव असताना मग तुम्ही काहीच स्वीकारायची गरज नाही. कारण स्वामी श्री चक्रधर ज्यावेळेस परमेश्वरपुराला जायचे, रुद्रपूरला जायचे, गोविंदप्रभू बाबा आहे, गुरुस्थानी आहे, या साऱ्या समाजव्यवस्थेला मान देण्यासाठी देवानी गुरुत्व स्वीकारलेलं आहे. तिथं देवपूजा पुरस्कार करून घेत होते काय? बाकी काही करत होते काय? मग देव गुरु असताना करून घेत नाही, इथं देव असताना करून घेतात. मग एकीकडे काय म्हणायचं? देव आहे, आणि एकीकडे सारं चालू द्यायचं. तर हे जे आहे दोन्ही बाजूचं, याला काही प्रमाण नाही. ते तर काही विषयच नाही. उंच आसन तर तुम्हाला दिसले पाहिजे ना, कारण गर्दी राहते भरपूर, पाठीमागच्याला जर नाही दिसले बाबा तर मग काय उपयोगाचं? म्हणून उच्च आसन तुमच्यासाठी सारी व्यवस्था आहे. आमचं काहीच नाही त्याच्यामध्ये, आमचा स्वार्थ नाही आणि आम्हाला काही अभिलाषा पण नाही, कारण आम्ही त्याग केलेला आहे. हा सारं तुम्हाला पुरवठा करण्याचं काम आहे. प्रत्येक भक्ताला त्याचं न्याय दिला पाहिजे, त्याला ते दर्शन झालं पाहिजे. हा दर्शनाचा सोहळा असतो, त्याच्यात तुमचा लाभ असतो, तुमच्या लक्षात येत नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे, विद्यावंताला कळतं का हे श्रेष्ठ पुरुष आहे, मग देवतेला कळू नये का? देवतेला सारं कळतं. त्या अनुषंगाने ते ज्ञान आहे, ते स्ट्रक्चर आहे. मागच्या सकाळच्या सत्संगात काय बघितलं? उत्पत्ती म्हणजे सार संसरण, हे परमेश्वराने जर कळवलं, जाणवलं, तर देवतेला जाणवतं. म्हणून त्या अनुषंगाने त्यांच्याकडे स्ट्रक्चरार्थ, परंतु त्यांचं जे ज्ञान आहे ते त्रोटक आहे, विपरीत आहे, अन्यथा ज्ञान आहे. त्याच्यामुळे त्याला ज्ञान म्हणतच नाही. परंतु तरी ज्ञान का म्हटलं तर या अनुषंगाने म्हटलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आपण बघणार आहोत. देवता स्वरूप सुखरूप आहे, आनंदरूप कसे? सुखरूप आहे. ज्ञान सुख आलं ना पुढचं, तर जे पंचप्रकारामध्ये सुख, आता परमेश्वर आनंद तो आपण असं म्हटलं जातं. सुख म्हणजे दुःख मिश्रित, आणि आनंदाची व्याख्या परमेश्वराने काय? निर्तिशय सुख म्हणतो आनंद बोलीची. देवाने सूत्रातच सांगितले निर्तिशय सुख. आनंदाची व्याख्या काय केली? त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिश्रता नाही, त्याला आनंद मानतात. मग देवताकडे आनंद आहे का? नाही, देवताकडे सुख आहे, ते दुःख मिश्रित आहे. कारण देवता एकाच वेळेस दोन्ही बी अनुभवतात. हे हो जाणे उरो जाणे या अनुषंगाने पुढे येणार आहे. देवता स्वरूपाचे ज्ञान जसे अपूर्ण, त्रोटक, विपरीत, त्याचप्रमाणे त्याच्या स्वरूपीचा जो आनंद आहे म्हणजे सुख आहे ते सुद्धा अपूर्णच आहे म्हणले. कारण शूद्र असतो, प्रत्येक देवतेचा आनंद हा खालच्या देवतेपेक्षा 8 पटीनं अधिक असतो. वरच्या देवता, खालच्या देवता 8 पटीनं कमी जास्त असतं, त्याच्यामुळं हे कमी असतं. निर्वचन प्रकरणामध्ये परमेश्वराने आनंद तो सांगितला, म्हणजे स्वतःसाठी आनंद, परमेश्वर हाच एक आनंद आहे, आनंद तो म्हटलं. तो आनंद मात्र ईश्वर स्वरूपीच्या आनंदापेक्षा अगदीच कमी व तुच्छ आहे. या आनंदापेक्षा देवतेकडे जो आहे सुख
ते अत्यंत कमी, अत्यंत तुच्छ, काहीतरी नावाला आहे, त्याला कोणत्याही प्रकारची बराबरीच करू शकत नाही. नाही तर आपण काय सांगतो, ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश परमेश्वराकडे आहे, हे सेम टू सेम आहे, परंतु याची बराबरी कुठंच होत नाही. देवतेकडे जे आहे ते अत्यंत तुच्छ आहे, त्याला कोणत्याही प्रकारची परमेश्वराच्या ठिकाणी बराबरी करताच येत नाही म्हटले. प्रल्हाद बाईसांना आणि आचार्यांना परमेश्वराने निरूपण जे केलं त्यात ही सूत्र आलेली आहे. तर देवता स्वरूपीचा जो आनंद आहे परमेश्वराच्या बरोबरीचा तर नाहीच, पण सुखालाच आनंद समजतात, कारण तो नेहमीच दुःख मिश्रित असतो, त्या सुखालाच आनंद समजतात. आता एखादा जीव पिंड असत्याच्या माध्यमातून साऱ्या देवता, तुमच्याकडे ज्या पिंड असतात त्या माझ्याकडे आहे, ज्या यांच्याकडे आहे, सर्वांकडे आहे. आता एखादा जीव दुःखात आहे, त्या दुःख पण त्या देवतेला जातं. एखादा जीव सुख आहे, ते सुख एकाच वेळेस त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, मात्र एकाच वेळेस दोन्ही सुख आणि दुःख अनुभवण्याचं ते सामर्थ्य त्या देवतेमध्ये असतं. परंतु सुख म्हणजे आनंद याची बराबरी होत नाही आणि आनंदाची सुखाची लेवलही होत नाही. परमेश्वराकडे आनंद आहे, देवतेकडे सुख आहे. सुख जे आहे ते दुःख मिश्रित असतं. त्याच्यामुळं पंचप्रकारात सुख जे आहे ते असं म्हटले, पण आनंद शब्द वापरण्याचा कोणताही तिथं आपण उद्देश ठेवलाच नाही पाहिजे, आनंद त्याला म्हटलंच नाही पाहिजे. म्हणून ज्ञान सुख शब्द वापरलेला, आनंद शब्द तिथं वापरलेले देवतेच्या ठिकाणी. परमेश्वराच्या ठिकाणीच आनंद हा शब्द. आपणही बोलता बोलता म्हणतो काय आनंदात आहे आम्ही, आपण आनंदात असतो का, पण शब्दाचा अर्थ आपण घेतो, पण आनंद तो आनंदामध्ये थोडी मिश्रता दुःखाची नसते. त्याच्यामुळं आनंद आपण जे म्हणतो ते फक्त शब्दाशा म्हणतो राहतो, बाकी आनंद फक्त परमेश्वराने, तो आनंद देण्याची परमेश्वराची तयारी आहे आपल्याला. त्याच्यासाठी हा सारा उपद्याप केलेला आहे. जो परमेश्वर उपभोगतोय, जो परमेश्वराकडे आहे, तोच आनंद परमेश्वराला जीवाला द्यायचा आहे. त्याच आनंदाला प्राप्त करण्यासाठी आपण दैवराटीत आलो, त्याच आनंदाला प्राप्त करण्यासाठी आपण बोध परमेश्वराने दिलेला आहे, आणि तोच आनंद प्राप्त करण्यासाठी आपण धार्मिकता पण करतो, हे लक्षात घ्यायचं. देवतेचं जे सुख आहे ते दुःख मिश्रित आहे, आणि ते गेल्यानंतर, ते संपल्यानंतर परत आपल्याला इकडे यावंच लागतं, ते पुढे येणार आहे, कारण ते कायमस्वरूपी नाही आहे, ते नित्य नाही आहे, ते अनित्य फळ आहे. तसं परमेश्वराचं जे फळ आहे ते त्याला नित्यता आहे. एकदा परमेश्वराकडून भेटलं का त्याच्यामध्ये खंडच नाही, परत रिटर्न नाही, येणं नाही, जाणं नाही. विचारमालिकेतलं दुःख मिश्रित सुख म्हणजे दुःखाची आणि सुखाची जी व्याख्या केलेली आहे ती पूजनीय माईम भट्टांना परमेश्वराने सांगितलेली महावाक्य निरूपण करताना, की सुख म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय. कारण माईम भट 18 पुराण वेदशास्त्र जाणते होते, त्यांना देवतावर्ग माहीत होता, आणि म्हणून त्यातला सुख आणि यातला आनंद यातला फरक सांगण्यासाठी परमेश्वराने या व्याख्या पूजनीय माईम भट्टांना सांगितले आहे. का दुःख मिश्रित ते सुख बोलीजे म्हटले, निर्तिशय सुख तो आनंद बोलीजे. ते परमेश्वरात, कारण त्यांच्यामध्ये कन्फ्युजन असेल ना, आपल्यामध्ये जसं कन्फ्युजन आहे. देवतेमध्ये ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश आहे ना, तुमच्याकडे आहे, तुमच्यात आणि यातला नेमका फरक काय, तर परमेश्वर सांगतात अरे ते सुख म्हणजे दुःख मिश्रित आहे, आणि आमचा जो आनंद आहे तो निर्तिशय सुख आहे, त्याची याची बराबरी होऊ शकत नाही. ते एक समजू नका तुम्ही. आणि आपण एक समजलो, मूळ सृष्टीच्या तिसऱ्या मूळ सृष्टीला आपण ते एक समजलो, म्हणून तर विकल्पाचं आपण कर्म केलं आणि चतुर्विधीला गेलो, दुःखात पडलो, नरकात गेलो, कर्मफळात गेलो. ते पूर्वी आपण तो विकल्प केलेला आहे, आपण सारखं समजलं म्हणून तर कन्फ्युजन, अन्यथा ज्ञानात गेलो आपण, आणि त्या अन्यथा ज्ञानातूनच आपल्याला मळ लागलेले. आद्य मळ काय, मायेने काय सांगितलं, चैतन्य मन असं म्हणून तोच मळ त्यांनी लावला, आणि तिथं मळीनं तो आलेलं आहे. ऑलरेडी आपण आहे का चैतन्य, आपण देवता आहे का, नाही आहे, तरी आपण स्वतःला देवता म्हणून घेतला. याचं कारण काय, ते मळीनं तो आपल्यामध्ये अनादि अविद्ययुक्तच्या माध्यमातून होतं, आणि तुम्हाला सांगितलं आणि ऐकलं. तसंच आज पण चालू आहे. देवाने सांगितलेलं ऐकायचं का इकडून तिकडून आलेलं ऐकायचं, हे मात्र स्वतंत्र बुद्धी तुम्हाला बोध देताच तुम्ही प्राप्त झालेली. स्वातंत्र्य मोक्ष, परमेश्वर काय स्वातंत्र्य मोक्ष, स्वातंत्र्य म्हणजे काय, बोध देताच जीव स्वातंत्र्य झाला, म्हणजे ऑलरेडी मोक्ष जो आहे, मोक्षाच्या खूप व्याख्या केलेल्या आहे. आत्मज्ञाने मोक्षामध्ये मोक्षाच्या खूप व्याख्या केलेल्या आहे. एक दोष तुम्ही आज घालवला आणि गुणात परावर्तन केलं, तो बी तुमच्यासाठी मोक्षच आहे. तुम्ही स्वातंत्र्य होता, तो तुम्हाला मोक्षचे परमेश्वर मानतात. कारण सकाळी आपण बघितलं की कालच आपण बघितलं, काल रात्री, की जो संलग्न आहे तो मागे होता, पुढे होता, तो मागे केला, जीव पुढे आला म्हणजे स्वतंत्र झाला. आणि देवाने सांगितलं स्वातंत्र्य मोक्ष, तुम्हाला स्वातंत्र्य केलं आहे, आपल्याला बोध देतात, म्हणजे आपल्याला मोक्षच दिला आहे परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या. परमेश्वराच्या त्या स्वातंत्र्यतेचं आता आपण पुढं किती वाढवायचं आणि परमेश्वरापर्यंत न्यायचं, हे मात्र कर्तृत्व आपलं आहे, मधली कड आपली आहे.
देवाने तर स्वातंत्र्य केलेलं आहे आपल्याला, ते स्वातंत्र्यता आपल्याला लक्षात आली पाहिजे. तर देवता या ज्या आहे त्या परिपूर्ण अशा केवळ ईश्वरच आहे म्हटले. देवता मात्र दुःख मिश्रित आहे, त्याला आनंदाची कोणत्याही प्रकारची बराबरी करताच येऊ शकत नाही. आनंद म्हणजेच ईश्वर आहे आणि आनंद तोच आहे, बाकी दुसरं नाही म्हटले. आता हे सुख आणि काय बघितलं आपण, ज्ञान आणि सुख. आता ज्ञान आणि सुख बघितलं. आता आनंद शब्द ईश्वर बोली जे परमेश्वराने सांगितलं आहे, तर देवता स्वरूप सामर्थ्य रूप कसे, आता ज्ञान सुख सामर्थ्य. सामर्थ्य हा शब्द आलेला आहे, जीवामध्ये सामर्थ्य हा शब्द नाही आलेला. जीवाकडे कोणतं सामर्थ्यच नाही आहे आणि जीवाकडे सामर्थ्य नसताना ते दिलेलं आहे. आणि त्या सामर्थ्याने मग आदमती आदगती आदरती त्यांनी प्रपंच म्हणून ते प्रपंच रचलेलं आहे. त्याला सामर्थ्य दिलं मायेने, याच्याकडे काहीच नाही. परंतु हे मुळातच सामर्थ्य देवतेकडे आहे. परंतु ते सामर्थ्य कसं, नीच देवता स्वरूपापेक्षा उच्च देवता जे आहे स्वरूपाच्या ठिकाणी सामर्थ्य व ऐश्वर्य आठपटीने अधिक असल्यामुळे वरची देवता खालच्या देवतेवरती ऐश्वर्य गाजवते, कारण त्या खाली आहे. सामर्थ्यवान खालच्या देवतेपेक्षा वरच्या देवतेमध्ये 8 पटीने हे जास्त आहे, स्वरूप मर्यादेत 10 पटीने जास्त आहे, म्हणून त्या सामर्थ्य रूप आहे, म्हणून त्याला सामर्थ्य रूप म्हणावं. ऑलरेडी सामर्थ्य म्हणजे काय, ते तुमचं कर्म बदलायचं सामर्थ्य आहे का, नाही. तुम्हाला कन्वर्ट करायचं सामर्थ्य आहे का, एका कर्मफळातून काढून दुसऱ्या कर्मफळात घालायचं सामर्थ्य आहे का, नाही. अनार्जित दाता परमेश्वरच आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. तुम्ही जे केलंय तेच भोगवायचा अधिकार आहे, दुःख जे आहे तेच भोगवायचा अधिकार आहे. आता जे तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं आहे, अडीअडचणी येत आहे, संकट येत आहे, ते तुम्ही मिळवलेलं आहे. आता तुम्ही मिळवलेलं आहे त्याच देवता तुम्हाला भोगवत आहे. आणि एखादा अन्य माणूस आहे त्या देवतेची भक्ती करतो, तीच देवता त्याला भोगवत पण असते, परंतु त्याचं अन्यथा अज्ञान असल्यामुळे त्या देवतेची तो भक्ती करतोय. आपल्याला त्यातून बाहेर पडायचं, कारण आपल्याला माहिती आहे आपलं जे संकट आहे, आपल्या जे अडीअडचणी, आपले जे प्रॉब्लेम आहे ते आपण मिळवलेले आहे. ते आपलं खरकट आपल्याला साफ करावं लागणार आहे. ते आलंय तर आपण विचार काय करता, टेन्शन काय करता, त्याच्यासाठी दुष्टपर भक्ती करायची गरज आहे का. देव तर सामर्थ्यवान, देव समर्थ आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना आपल्याला संकट येणं, अडचणी येणं, प्रॉब्लेम्स येणं, उलट परमेश्वराने ऋणाईच्या दृष्टांताप्रमाणे आपल्याला सांगितलं आहे निम्म. तर ऋणाईचा दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, शेतकरी आहे, कर्ज झालं, राजाला शरण जातो, राजा ऋणाईत जे आहे घेणारे त्यांना सर्वांना बोलवतो, 50% माफ, राहिलेलं 50% सुद्धा लगेच देतील असं नाही. जेव्हा देईल तेव्हा, जितकं देईल तितकं, आणि जिथं देईल तिथं दैवस हवा. म्हणजे ह्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला सिक्युरिटी दिलेली आहे. आणि एवढी सिक्युरिटी दिलेली असतानाही संकट आले, अडीअडचणी आले, चालले 108 व्हिडिओ व्हायला चालले. कशाची काय करायला, म्हणे तुम्हाला दोष लागला. कशाचा दोष लागला, पितृदोष. पितृ कोण, पितृ म्हणजे बाप. बाप कधी लागतो का पोराला, बरं मेल्यानंतर लागतो का जिवंतपणी. आता आम्ही एकदा कुठं गेलो होतो, नाही नांदेडला, पुण्याला गेलो, दिलीप दादा होते. तर एका व्यक्तीकडे गेलो, ते म्हणे मुलाला उपदेश द्यायचा म्हणे बाबा चला. आता मी घरी गेल्यानंतर मुलगा आणि 2 मुली दिसल्या, मुलगा उलट छोटा आणि मुली मोठ्या. म्हणलं मुलींना उपदेश नसेलच 100%, कारण मानसिकता काय मुलाला. मी त्या मुलाकडे बघितलं नाही, विचारलं नाही, याला ठरवलं आहे ना उपदेश द्यायचा, मग याचं काय ठरवायचं आपण, आता यांना कन्व्हिन्स करायचं ना. म्हणलं बस बेटा, कोण काय करतं, एक CA, एक इंजिनियर, हे ते, त्यांना कन्व्हिन्स केलं. ते म्हणे आम्हाला घ्यायचा, म्हणे उपदेश घ्यायचा. म्हणे बाबा त्यांना मी का उपदेश नाही दिला, ते एका बाबाने आम्हाला असं असं सांगितलं आहे, म्हणे तुम्हाला पितृदोष आहे म्हणे, त्याच्यामुळं थोडंसं थांबून आम्ही ते करणार आहे, म्हणून आम्ही देत नव्हतो. पण आता ते म्हणताय तुम्ही कन्व्हिन्स केलं, आता ते थोडी ऐकणार आहे. म्हणलं पितृदोष आहे तुम्हाला, म्हणे हो. म्हणले हे कोण आहे, कारण शेजारीच बसले होते. म्हणे कोण, हे म्हणे वडील आहे. म्हणजे वडील असताना तुम्हाला पितृदोष लागला, गेल्यानंतर लागायला पाहिजे. हे पितृदोष, त्या बापाला किती दुःख होत असेल, कारण मी जिवंत आहे, यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या आणि हे म्हणतात पितृदोष आम्हाला लागला. काय प्रकार आहे म्हटलं, असं काही नसतं म्हटलं. कोणता बाप आहे असा का शाप देऊन जाईल. तो बाप मरेपर्यंत मुलांचं सुख पाहत असतो, की यांना बरं वाटावं, चांगलं वाटावं, प्रत्येकजण धडपडत असतो, आणि तो शाप देईल काय. पितृदोष आला कुठं. बरं आपला सिद्धांत काय सांगतो, सिद्धांत आपण सिद्धांत काय सांगतो, जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. जर मेलेला मनुष्य जन्माला आलेला म्हणजे तो कोणत्या तरी कर्मफळात आहे ना. आणि कालचं खाल्लेलं आपल्याला आठवत नाही, आता त्याला काय मुलाचं आठवल का यांनी त्रास दिला आणि याला द्या दोष, काय संबंध. सिद्धांत जर आपण गेलो ना
तर आपल्याला याच्यातून जाताच येत नाही, म्हणजे हे आपल्या डोक्यालाच पटत नाही, बसत नाही. म्हणून ह्या गोष्टी समजून जर घेतल्या तर आपण या कर्मकांडात, या अंधश्रद्धेत याच्यात जाणार नाही. आणि त्यात नाही गेलो तर निस्सीमपणे एकनिष्ठ भक्ती आपण निर्भेळपणे परमेश्वराची करू शकतो. या आपण लक्षात घ्यायचे. तर आपण जे बघितलं होतं स्वरूप, जे सामर्थ्य रूप आहे, देवतेचं सामर्थ्य रूप कसं आहे म्हटले तर खालच्या देवतेवरती वरच्या देवता ही मोठी असते 8 पटीनं 10 पटीनं, आणि ती ऐश्वर्य पण गाजवते. कारण वरची देवता खालच्या देवतेला ऑर्डर देऊ शकते की असं कर तसं कर, आणि ते आलेलं आहे. कोणत्या देवतेने कोणत्या देवतेला ऑर्डर दिली आणि मग कोणता अवतार घेतला देवतेने? नृसिंह अवतार. कोणासाठी? प्रल्हाद, भक्त प्रल्हादा. देवाने सांगितलंय ना. कोणत्या देव? त्याचा भाव इतका वाढत गेला, कुठपर्यंत गेला तो? चैतन्य देवतेपर्यंत. त्यांनी डायरेक्ट यक्षिणीच्या देवता, म्हणजे यक्षिणी देवता कोण आहे? कर्मभूमीची सर्वात खालची देवता आहे. तिला ऑर्डर दिली आणि ती अवतरली आणि तिनं ते काय करायचं ते कार्य केलं. म्हणजे वरची देवता खालच्या देवतेला ऑर्डर देऊ शकते, म्हणून ते सामर्थ्य आहे. बाकी सामर्थ्य याचा अर्थ ती संहार करू शकतात, संसरण करू शकतात, तुम्हाला ज्ञान देऊ शकतात, प्रेम देऊ शकतात, तुमचा उद्धार करू शकतात, या अनुषंगाने सामर्थ्य रूप नाही देवता. परमेश्वराकडे जे सामर्थ्य आहे ते कशाचं आहे? सर्व सामर्थ्य. संहार करू शकता, संसरण करू शकता, उद्धारण करू शकता, ज्ञान देऊ शकता, प्रेम देऊ शकता. तुम्हाला परमेश्वराचं सारखं, परमेश्वरासारखंच आनंद रूपाच्या आनंदाच्या अनुषंगाने करू शकता. हे परमेश्वराचं सामर्थ्य. देवतेचं ते सामर्थ्य नाही आहे. फक्त का सामर्थ्य म्हणावं? ते स्वसामर्थ्याने राहतात. प्रत्येक आता देवताच स्वसामर्थ्याने राहतात. आता जीवाकडे सामर्थ्य नाही आहे, मग अव्यक्ती स्वरूपी कोणाच्या आधाराने तो जीव राहतो? झालेलं आहे आपलं. अव्यक्त स्वरूपी जीव कोणाच्या आधाराने राहतो? व्यक्त स्वरूपी कोणाच्या आधाराने राहतो? अव्यक्त स्वरूपी कोणाच्या आधाराने राहतो जीव? अव्यक्त स्वरूपी जीव कुठं राहतो? मायाच्या तमात, म्हणजे मायाच्या आधाराने. आणि व्यक्त स्वरूपी जीव हा कोणाच्या आधाराने राहतो? कशाच्या? प्रपंचाच्या आधाराने. कॉन्फिडन्सनी बोला ना. प्रपंच हळू लागला तर लागलं. कॉन्फिडन्सनी बोला. जीवामध्ये सामर्थ्य नाही. अव्यक्त स्वरूपी मायेच्या, व्यक्त स्वरूपी प्रपंचाच्या. तसं प्रपंच कशाच्या आधाराने राहतो? अव्यक्त स्वरूपी. हां, अष्टभैरवाच्या ठिकाणी राहतो. आणि व्यक्त स्वरूपी कशाच्या आधारे राहतो? या आता हा प्रपंच याला कानच आधार आहे, म्हणून ती भिंत तयार झाली, बिल्डिंग तयार झाली. मायेचा आधार आहे. व्यक्त स्वरूपी ह्या प्रपंचाला मायेचा आधार आहे, अव्यक्त स्वरूपी अष्टभैरवाचा आधार आहे. तसं परमेश्वराला कोणाचा आधार आहे? अव्यक्त स्वरूपी, व्यक्त स्वरूपी स्वसामर्थ्य. तसं देवतेचं सुद्धा आहे. ते अव्यक्त स्वरूपी स्वसामर्थ्यानेच राहतात, व्यक्त स्वरूपी स्वसामर्थ्यानेच राहतात. त्याला कोणाचा आधार घेण्याची गरज नाही. या अनुषंगाने ते सामर्थ्य म्हटले गेले. सामर्थ्याचा अर्थ उद्धार करणारं सामर्थ्य नाही, ज्ञानप्रेम देणारं सामर्थ्य नाही, सृष्टी रचना करणारं सामर्थ्य नाही, सृष्टीचा संहार करणारं सामर्थ्य नाही. ते फक्त परमेश्वराकडे. म्हणून देवतेचं सामर्थ्य आणि परमेश्वराचं सामर्थ्य याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. फक्त तुम्ही बॉस आहे, तुम्ही ऑर्डर देऊ शकतात, या अनुषंगाने तुम्ही मोठे. बाकी तुमच्यावरती कोणीतरी बॉस आहे, त्याच्यावरती कोणीतरी बॉस आहे म्हटल्यानंतर तो मोठा कसं काय होईल? तेवढ्यापुरता तो मोठा आहे, त्याच्या खालच्या लोकांपुरता तो मोठा आहे. बाकी तो कोणाच्या तरी छोटा आहेच ना. तसं देवतेचं आहे. म्हणून हे सामर्थ्य जे आहे देवतेचं ते अत्यंत छोटं आहे. म्हटले 8-8 पटीनं 10-10 पटीनं प्रत्येक देवतेचं मोठं असल्यामुळं त्या अनुषंगाने ते कार्य करतं. म्हणून उच्च देवतेच्या अधीन त्यांना राहावे लागते, आणि म्हणून उच्च देवता खालच्या देवतेला सामर्थ्य रूप ठरतात, कारण याच्या अधीन त्यांना राहावं लागतं. तर उद्धरण प्रकरणातच परमेश्वरांनी 9वं सूत्र सांगितलेलं आहे, ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार. ह्या ब्रह्मांडामध्ये शक्ती अधीन शक्ती व्यापार, म्हणजे शक्तीच्या अधीन राहून दुसरी शक्ती कार्य करत राहते, व्यापार करत राहते. वरच्या देवतेच्या अधीन खालची देवता. या अनुषंगाने सामर्थ्य रूप त्या देवता आहे, कारण कार्य करून घेणारे आहे. देवतेचे जे अव्यक्त स्वरूप आहे आपल्या म्हणजे स्वतःच्याच ठिकाणी असलेल्या सामर्थ्याच्या आधारानेच ते राहतात. त्यांना कोणाच्या आधाराची गरज नाही आहे. त्या जीवाप्रमाणे कोणाच्या आधाराची त्यांना गरज वाटत नाही. आता आपण बघितलं जीवाचं आणि प्रपंचाचं कोणाच्या आधाराने कशा राहतात, व्यक्त स्वरूपी अव्यक्त स्वरूपी. तर परमेश्वरामधील जे संहार आहे, संसर्गाचं सामर्थ्य त्या कोणत्या देवतेच्या ठिकाणी नाही, लक्षात घ्या. कोणत्या देवतेच्या? साऱ्या देवता जरी एकत्र झाल्या, समजा साऱ्या देवतांनी युनिटी केली आणि एकत्र आलं, समजा लय कंटाळा आला, आता संहार करून टाकायचा आणि गप बसायचा आपापल्या ठिकाणी,
असं होऊ शकत नाही. कोणत्या साऱ्या देवता एकत्र आल्या तरी नाही, एवढंसुद्धा सामर्थ्य नाही त्यांच्यामध्ये. साऱ्या देवता एकत्र आले येतच नाही, कारण अंडर आहे एकाच्या एक एकाची एक. परंतु एक कल्पना केली आपण तरी ते होत नाही. म्हणजे परमेश्वराकडे जे सामर्थ्य आहे ते कोणत्या देवतेचं नाही आहे, देवतेकडं नाही आहे. आणि साऱ्या एकत्र आल्या तरी ते सामर्थ्याची बराबरी देवता करू शकत नाही. फक्त ते सामर्थ्य का म्हणावं, तर खालच्या देवतेवरती वरची देवता कार्य करत राहते, अंमल करत राहते. या अनुषंगाने शेषशायापासून खालील देवता परमाणूचा नाशसुद्धा करू शकत नाही. वाटतं शेषशाया खालून म्हणजे स्वतःच्या मनाने, स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या निर्णयाने साधा परमाणू जो आहे त्याचासुद्धा नाश करू शकत नाही. बघा, जर त्या परमाणूचा नाश करू शकत नाही तर तुम्हाला काय त्रास देणार आहे, तुम्हाला काय अडचणी आणणार आहे, संकटात आणणार आहे, तुम्हाला काय लागणार आहे, त्या काय तुमच्यावर कोपणार आहे. त्याच्यामुळे त्यांना घाबरण्याचं आणि त्यांच्या भीतीचं संबंध काय येतो. तुम्ही तर उच्चस्थानीचे, त्यांना कळतं हे कोण आहे कोणाचे. तुमचं साधा आमदाराशी कॉन्टॅक्ट असला तरी साऱ्या गल्लीला नाही, निम्म्या गावाला माहीत राहतं की यांच्या आमदाराशी कॉन्टॅक्ट आहे, आणि तुमच्यापासून टरकून राहतात. साऱ्या देवता तुमच्यापासून टरकून आहे का, तर त्यांना माहिती आहे तुम्ही कोणाचे आहे. पण आपण त्यांच्या बाजूने टरकून राहतो कारण आपण अज्ञान आहे. हे लक्षात घ्या. याचा अर्थ घाबरायचं नाही म्हणून काही करायचं, सकाळी उदाहरण काही करायचं असं नाही होतं म्हटले. आपण आपल्या नियमाने चालायचं. रस्त्याने गाडी चालत असताना पोलीस तुम्हाला दिसतात, घाबरतात का तुम्ही? उलट तुम्ही बिंदास त्या पोलिसाच्या समोर गाडी उभून नेऊन करतात का, तुमचे कागदपत्र क्लिअर आहे, तुमच्याकडून काही चुकी झालेली नाही, तुमच्याकडे इन्शुरन्स आहे, गाडीचे कागदपत्र आहे, सर्व आहे, सर्व आहे. त्याच्यावर समोर त्यांची नजर इतकी बेरकी राहते, ते डायरेक्ट 50-100 फुटावरूनच ओळखतात. ते डायरेक्ट त्याला सांगतात तूच घे बाजूला, घे बाजूला. त्याची नजर घाबरणं हे ते लगेच त्याला लक्षात येतं. काही पोलीस मित्र आहे त्यांना विचार तुम्ही ओळखतात कसे काय, म्हणे ते बरोबर लक्षात येतं. आम्ही पाहत राहतो, कोपऱ्यात बाजूला उभं राहतात, एखाद्या पोलिसांकडे जाऊन उभं राहायचं, बरोबर लक्षात येते कोणालाही नाही बरोबर घेत, बाजूला नाही घेते, कोणालाच नाही घेते. ते बरोबर त्यालाच पकडणार. तो डगमगतो, घाबरत चालतो, तो इकडं तिकडं पाहतो, डोळ्या नजर देत नाही, नजरेला नजर, कारण त्याच्याकडे काहीतरी कमतरता आहे. ज्याच्याकडे काहीच नाही तो बिंदास राहील. तसं तुमच्याकडे काहीच कमतरता नाही आहे, तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही, तुम्ही बिंदास जायचं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मंदिरात नाही जायचं, प्रसाद नाही खायचं. देवाने जे नियम दिले, हेल्मेट घातलं, गाडी चालवली, आपल्या सिक्युरिटीसाठी आहे, सीट बेल्ट लावला, आपल्या सिक्युरिटीसाठी आहे. कायदे आपल्या फायद्यासाठी असतात म्हणून कायदे पाळायचे. तसं धर्माचे नियम हे आपल्या हितासाठी असतात, आपल्या भल्यासाठी असतात म्हणून नियम पाळायचे. दशक्रियाचं नाही खायचं, प्रसाद नाही खायचा, मंदिरात नाही जायचं. आणखीन देवतेच्या ठिकाणी जे निर्माण केलेले देवतेच्या अनुषंगाने जे अन्न आहे ते खायचं नाही. का हे नियम आहे, का नाही खायचं, याच्यासुद्धा लोकांची संभ्रमावस्था आहे. म्हणले देवाने सांगितलं ना, अन्नात काही दोष असतो का म्हटलं. ती लीळा आहे बघा. आचार्य व्यापार करत होते, भूक लागली तर देवाने ओळखलं, म्हणले खाऊन घ्या. पण देवाने हे बी निरूपण ऐकलेलं होतं, साधकांनी फक्त भिक्षेचंच खावं. आता भिक्षेची वेळ निघून गेली, भिक्षा आणली ती संपली, पण व्यापार करल्यामुळे भूक लागली. म्हणले अन्नात काही दोष थोडे असतो. बाई सांग जा पाणी भात मागून या खा, अन्नात काही दोष नसतो. म्हटले आपल्या हेतूच दोष असतो, त्या अन्नाच्या हेतूमध्ये दोष असतो. ते अन्न कोणाच्या निमित्ताने केलेलं आहे, कशाच्या निमित्ताने केलेलं आहे त्याच्यात दोष आहे. अन्नात काही दोष आहे का? इथला तांदूळ काय, नाशिकचा तांदूळ काय, जळगावचा तांदूळ काय, नागपूरचा तांदूळ काय, तांदूळ अन्न आहे. परंतु ते कोणी कशासाठी कोणत्या भावनेने दिलेलं आहे त्याच्यात दोष असतो म्हटले. याचंसुद्धा लोकांचं कन्फ्युजन होऊन कुठे जेवायला लागली धर्मावरून गेले. कुठे ते म्हणते अन्नात काही दोष आहे का, अन्नाने उलट अन्य धर्मामध्ये काय म्हणतो, अन्न ते पूर्ण ब्रह्म असं म्हणतात की नाही अन्य धर्मामध्ये. त्याच्यामुळं अन्न काय म्हटले, आपण अन्न म्हणून खायचं म्हणजे बाकी थोडी खायचं. तर असं नाही आहे. धर्माने आपल्याला, परमेश्वराने आपल्या हितासाठी भल्यासाठी जे नियम लावलेले ते नियम जर आपण पाळले, त्या नियमाने आपण चाललो, तर तुम्हाला कोणाची कशाची भीती बाळगण्याची काहीच कारण नाही. कोणाशी जर खेटतच नाही आहे तर कोण आपल्याला खेटणार आहे. आणि त्या देवता बळच, आपण तरी बळच खेटू. चालता चालता आपण काही बी उद्योग करू, कोणी आलं ओळखीचं आलं, हे आलं ते आलं, बायांत का टोमणे मारून देतात पटकन, काय घेणं नाही देणं नाही. आपणही बी काहीतरी करतो. पोरं असतात ना बघा, डुक्कर असलं ना तर घेणं नाही देणं नाही, दगड मारतील, कुत्र्याला मारतील, पायच मारतील. ते जीवामध्ये असतं, देवतेमध्ये नाही. देवता असं काही करू शकत नाही. देवतेला दिसतच नाही तो जीव. ते मळाधारे पाहतात, त्या मळावरती चिन्ह असतात कर्माचे. पुढे येणार आपल्या मळावरती आपण जे कर्म लावलेले त्याचे चिन्ह असतात. ते चिन्हाला ओळखून मग त्याला ते भोगवतात, त्याला ते सुख देतात, दुःख देतात. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं देवतेचा आणि आपला अर्थार्थी संबंध नाही आहे. ते त्यांच्या कार्यात आहे, त्यांच्या कामात आहे. त्यांना वेळ पण नाही,
तुम्हाला काही खुजली करायची आणि काहीतरी बळच काहीतरी हा मागच्या वेळेस आला नव्हता, यांनी असं असं केलं होतं, तसं केलं होतं, नवस केला होता तो आणि फेडलाच नाही, असं काही नसतं. कालच नाही का संध्याकाळी फोन आला होता म्हणे आम्ही नवस केला आहे, उपदेश तर घ्यायचा आहे पण अगोदर त्या देवतेला नवस केला आहे त्याचं काय. म्हणलं ते इकडं फेडता येतो, स्थानावर जा, उटी उपार करा, 2-4 साधू बोलवा, पारायण करा, त्यांना खाऊ घातला, फेटलं नवस. तिथं काय उलट ते केलं तरी ती देवता स्वीकारणार नाही, कारण त्या देवतेला अधिकारच नाही. इथं तरी त्या निमित्ताने क्रिया होईल, त्या क्रियेचा तुम्हाला गोमटं लागेल, म्हणजे संस्कार भेटतील आणि त्या संस्कारात तुम्ही धर्म योग्य पद्धतीने सांभाळू शकता. म्हणजे या सारे अज्ञान जे आहे ते अज्ञानातून जर बाहेर पडले तर महानुभावांना देवतेचा विचारही करायची गरज नाही. म्हणजे महानुभावासून मिश्र भक्ती करतात, महानुभावासून बाकीचे कर्मकांड करतात, पित्र करतात, अजून काय तुमच्याकडं काय पाठीमाग काय म्हणते, काय ठेवतात, काय बसवतात, गौरी गणपती, अजून काय ते हां महालक्ष्मी बसवतात. ते कोण महालक्ष्मी त्यांनाच माहीत नाही, सारं घर त्यांनाच महालक्ष्मी म्हणते आणि महालक्ष्मी बसवते, हीच महालक्ष्मी म्हणते आमची सूनबाई. तर त्याचे हे सारे जे कर्मकांड आहे, अंधश्रद्धा आहे, मिश्र भक्ती, यातून बाहेर पडण्याचं कारण देवता पदार्थ तुम्ही जर समजून घेतला तर काही संबंध नसतो. आणि त्यांना माहिती असतं का आम्ही काही देऊ शकत नाही, देवतेला माहीत नाही असं नाही, देवतेला माहीत असतं आम्ही यांना काही देऊ शकत नाही. आणि सकळ विषय व्यवस्था तर परमेश्वराने केलेली आहे, परमेश्वराच्या भरोश्यावरती ते कार्य चालू राहतं. परंतु त्या जीवाचीच अवस्था, ते लेवल, त्याची योग्यता, त्याची पात्रता तशीच असल्यामुळे त्यांनी तिथंच जोडलेलं आहे. कोणी बी येईल का इकडं परमेश्वर भक्तीला, कोणी नाही येऊ शकत. त्यांनी ते जोडलेलं आहे म्हणून तर त्या देवतेला त्या देवतेसुद्धा वाटून घेतलेले जीवानी. जे आता मुंबईचे सेलिब्रिटी आहे बघा, फिल्म स्टार आहे किंवा स्पोर्ट आहे, मोठे मोठे अमिताभ बच्चन आहे किंवा सचिन तेंडुलकर आहे किंवा एखादे राजकीय मोठे लोक आहे, ते कुठं जातात, ते तुमच्या गल्लीतल्या देवतेकडे जाता का, म्हसोबाकडे जाता का, सिद्धिविनायकाकडे जातात ना. हे सुद्धा सेलिब्रिटी असतं, कोणी कुठं जावं हे सुद्धा ठरलेलं आहे जीवाने. देवतेच्या अनुषंगाने जर बघितलं तर त्या देवता काहीच देऊ शकत नाही, परंतु अज्ञान आहे. म्हणून तुम्ही जे आजचे भारताचे पंतप्रधान आहे किंवा मुख्यमंत्री आहे त्यांच्याही पलीकडे, त्यांच्याही वरचे, कारण त्यांना बोध नाही, तुम्हाला बोध आहे. ते देवतेची भक्ती करता, तुम्ही परमेश्वराची भक्ती करता, आणि त्या परमेश्वराच्या भक्तीचं तुम्हाला काय भेटणार आहे, त्यांना कधी भेटणार आहे सांगता येत नाही. कारण आता ते जे जोडताय ते दोन्ही जोडताय ना, कोणाचं तरी चांगलं करताय, लाडकी बहीण योजना यांचं चांगलं, हे दुःखी, मग यांचा रोष, यांचं सुख आहे की नाही. सत्ता सांभाळण्यासाठी काही चुकीचं पण करताय, काही समाजसेवेच्या माध्यमातून चांगलं पण करताय, दोन्ही लागतं आहे. आणि ते त्यांना भोगावं लागणार आहे. बोधाची वेळ कधी येणार आहे शक्य नाही, तुम्ही त्याच्या पलीकडं आहे. त्याच्यामुळे राजकीय अभिलाषा तुम्हाला ठेवायची काहीच गरज नाही, कारण तुम्ही त्याच्या पलीकडं आहे. तुम्हाला आमदार व्हायची अभिलाषा नाही, खासदार व्हायची अभिलाषा नाही, पंतप्रधान होण्याची अभिलाषा नाही. का अभिलाषा नाही आहे, त्यातलं मर्म तुम्हाला कळालं आहे म्हणून ती अभिलाषा नाही. म्हणून त्याच्या पलीकडची अभिलाषा परमेश्वर प्राप्तीची आहे. आणि हे देवतेचे फळ आहे. देवतेसुद्धा देवतेचे फळ देऊ शकत नाही. यांना हे का भेटलं आहे, का सत्ता भेटली आहे, परमेश्वराने ज्या ठिकाणी संबंध दिला त्या संबंधाच्या ठिकाणी देवता म्हणून यांनी पूजन केलं आणि ते परमेश्वरापर्यंत पोचलं आणि ते परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे म्हणून ते सत्ता त्यांना भेटलेली आहे. परमेश्वर म्हणून त्यांनी भक्ती नाही केलेली आहे, देवतेचीच भक्ती केलेली आहे. परंतु तिथं परमेश्वराचा संबंध आहे, परमेश्वराने दिलेला आहे संबंध 5 ठिकाणी, तिथं त्या ठिकाणी ते भक्ती करतात आणि तिथं ते स्वीकारतात म्हणून त्यांना ती सत्ता भेटते. आपल्याला पलीकडचं आहे, परमेश्वराचा आनंद देणार आहे. त्याच्यामुळं देवता ह्या काहीच जीवाला काहीच देऊ शकत नाही. जे बी देतं ते परमेश्वरच देतो. ज्या जीवाला देवतेचं द्यायचं ते देवतेचं फळसुद्धा परमेश्वरच देतो. देवतेकडून देवतेचं फळ भेटत नाही, शक्य नाही. कैवल्य दानाव्यतिरिक्त दान आहे, ग्रहणदान, लीळादान, सबंधदान, हे काय, हे देवतेचेच फळ. ती भेटतात कोणाकडून, परमेश्वराकडून. कोणाला भेटतात, दैवराटीच्या जीवाला भेटतात. का ज्याला आता कैवल्यदान मिळवण्यासाठी तो आलेला आहे, परंतु त्या अवस्थेला तो पोचू शकत नाही, त्याला कैवल्यदान देता येत नाही. आणि म्हणून त्याच्या व्यतिरिक्त मग 3 दानाची परमेश्वराने सिस्टम केलेली आहे. त्याला चतुर्थी जात नाही. आम्ही का बिंदास आहे, का मस्त आहे आम्ही, आम्हाला माहिती आहे देव दयाळू माळू कृपाळू तिकडे जाऊ देणार नाही. या तिन्हीतून कुठंतरी ॲडजस्ट होऊ आम्ही, ते झालं का परत पुढं आहेच देवाचं. म्हणून बिंदास आहे. तुम्ही किती बकबक करा आणि किती बोला, काय फरक पडणार नाही, आम्हाला माहिती आहे आम्ही कुठं जाणार आहे. म्हणून बिंदास आहे. महानुभाव का बिंदास, महानुभाव इतका बिंदास कोणीच नाही दिसणार.
तो म्हणतो यांना कळत नाही, यांना समजतं, सारं कळतं म्हणून तर बिंदास आहे. पण हे देवतेचेच दानं असतात, ते देवतेकडून भेटत नाही, ते परमेश्वराकडून भेटतात. देवतेकडून जीवाला काहीच भेटत नाही. ज्यावेळेस अर्जुन देवाला परमेश्वर घेऊन कुठं चालले, विष्णूकडे चालले ना, ज्या सांदीपनी ऋषीचे मुलं सारे नेलेले होते. आता ती सारी लीळा सविस्तर आहे, तुम्हाला माहिती आहे. देवाने काय सांगितलं, या पायरीवर पाय देऊ नका. अर्जुन देवाने विचारले, काय म्हणे, तुमचे वडील पंडूराजा इथं नरकात आले म्हणे डायरेक्ट. का बरं आले? 100 यज्ञ करायचे होते, 99 केले, 1 यज्ञ नव्हतं केलं. देवतेचं 1 यज्ञ राहिला तरी त्यांनी डायरेक्ट जडत्वाच्या नरकात पाठवलं होतं. देवतेकडून भेटणं शक्य नाही. जे बी भेटतं ते परमेश्वराकडूनच भेटतं. ते सुखफळं त्या परमेश्वराची भक्ती करत असताना देवतेचे फळं परमेश्वर देत असतात. ही स्थिती काय? देवतेच्या स्थिती आहे. जे आपण लीळाचरित्रात बघतो, याला स्थिती झाली, त्याला स्थिती झाली. स्थिती काय? ही देवतेचे सुखफळाची स्थिती येते. ते सुख उपभोगतात ना त्या स्थितीमध्ये, म्हणून काही करतात नाही. देवतेचेच आहे, पण परमेश्वराकडून, देवतेकडून भेटत नाही. देवतेला तो अधिकारच नाही. आणि त्याची प्राप्त करण्यासाठी त्याच्या चौकटीत राहून जी धार्मिकता आहे ती जीवाकडून होणं शक्य नाही. आपण कितीतरी लोक किती तप करतात. आज आपण जर अन्य लोकांच्या अनुषंगाने धार्मिकतेचा जर विचार केला टक्केवारीचा, तर आपण 1% त्यांच्यापेक्षा 1% धार्मिकता करतोय. ते किती करतात? अमावस्या करतात, पौर्णिमा करतात, शुभाशुभ करतात, आठवड्यात 2-4 दिवस काय असतं, उपवास असतोच. आज सकाळी मी आलो तर भरपूर गाड्या, एवढी गर्दी, पायी जायला गाडी नाही. प्रत्येक बाईच्या हातात चौरंग, ते कपडे ते टाकायला आथरण्यासाठी नारळ आणि फुलं, अजूनही ते झाड चालू आहे बघा. काय करतात? एका बाईला जर विचारलं असते काय चाललं आणि कुठं चाललं, काही सांगता येत नाही, काही सांगता येणार नाही. काय भेटणार आहे काही कळत नाही, काही कळणार नाही. गर्दीच गर्दी आहे. आणि आपण मस्त स्वस्त की नाही, मस्त आहे. कारण का? तर आपल्याला गॅरंटी. म्हणून तर महानुभव बिंदास असला पाहिजे. तो महानुभव जर खाली तोंड घालून एकदम त्रस्त असेल, दुःखी असेल, काय खरं नाही असं म्हणणार असेल, तो महानुभवच नाही. मस्त राहा, कारण परमेश्वर समर्थ आहे. तो तुम्हाला देणार, तुम्हाला आता जाऊच देणार नाही. मागच्या वेळेस मी बोललो होतो, तुम्हाला देव भेटणारच भेटणार. कारण बोध देण्याच्या अगोदर खूप प्रक्रिया तुमच्यावर केली, पण परमेश्वराच्या त्या प्रक्रियेत तुम्ही बसलेच नाही, आलेच नाही, येतच नव्हते. तुम्हाला उचकून इथपर्यंत आणलं बोधाच्या प्रक्रियेमध्ये, आणि परमेश्वराने बोध दिला. याचा अर्थ आता प्राप्तीला नेणारच आहे. कुठे जा, कसे जा, फक्त कड काय करायची? अनुसरणाची. परमेश्वर काय म्हणतात? एक अनुसरते, एक ननुसरते. ननुसरते प्रमादीय बोलते. प्रमाद कशाला म्हटलंय? फक्त ननुसरणाला बोललेलं आहे. बाकीचं सोडून द्या, बायकॉट करा. विकार प्रमादी, विकल्प प्रमादी, हिंसा प्रमादी हा विषय बाजूला काढून टाका. परमेश्वर काय म्हणतात? ननुसरते प्रमादीय बोलते. तोच प्रमाद आहे म्हटले. ती प्रमाद म्हणजे काय? प्रमाद म्हणजे काय? अक्षम्य चूक, न भरून नेणारे. का? तर तुम्हाला ह्या सृष्टीत आणून उपद्याप करून बोध दिला. बोध दिल्यानंतर जीवदेवता प्रपंच परमेश्वर समजला, सांगितला, आणि काय फायदे सांगून सुद्धा तुम्ही त्या कृतीवर गेले नाही. याचा अर्थ खूप मोठी संधी दवडली, अक्षम्य चूक केली. याला प्रमाद म्हटलंय. प्रमाद म्हणजे काय? खूप असा विषय थोडी. त्याच्यानंतर मग विकार प्रमादी, हिंसा प्रमादी, विकल्प प्रमादी हा नंतरचा विषय. पण देवाने सांगितलेलं जी ब्रह्मवाणी आहे ननुसर, तोच प्रमाद आहे. दुसरा काही प्रमाद नाही म्हटले, त्यालाच प्रमाद म्हटलेलं आहे. म्हणून अनुसरणाची इच्छा ठेवली पाहिजे. तर कशी मॅनेजमेंट करा, कशी करा. तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो, कुठं झेंडे लावायची गरज नाही, घराला झेंडे लावा, काही अडचण नाही. सारे आश्रम घर झाले, घरच आश्रम करा, काही अडचण नाही. नाहीतरी तुम्ही दोघंच आहे ना आता. पोरं कामाला गेले, लग्न झाले, जमत नाही, तुम्ही सुखी राहा, आम्ही सुखी राहतो. या मधून आश्रमात म्हणायची सुरुवात करायची. नाही तरी द्वारकाधीश, श्रीकृष्ण असं नाव दिलेलं, खाली फक्त आश्रम नाव द्यायचं. एकदम सोपं आणि सरळ. पर्याय भरपूर आहे आमच्याकडे, तुम्ही फक्त आयडिया घेत राहा. परंतु अनुसरणाची इच्छा ठेवा, तळमळ ठेवा. अनुसरण हेच परमेश्वराच्या प्राप्तीचं साधन आहे, बाकी दुसरं काही साधन नाही. कसे मॅनेजमेंट करा. लयच किटकिट झाली तर दरीला येऊन जा, टेन्शन घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाही आहे. भांडण हा सर्वांना, तुम्ही पण या, तुझी सारी व्यवस्था आहे. बहिणी, लाडक्या बहिणी आहे, मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहे, कोण रिस्क घेईल? कोण रिस्क घेईल? आहे की नाही? त्याच्यामुळे तो विषयच नाही. तुमच्यासाठी स्पेशल व्यवस्था. पण मला माहिती तुम्ही काही येते नाही. येते नाही, सुटतच नाही तुम्हाला. तुम्हाला असं वाटतं आम्ही गेलो तर यांचं काय, म्हणजे दुसऱ्या पद्धतीनं बाजू करतं, यांचं काय, यांना तर बरंच आहे, मोकळी झाली. यांच्या सुखासाठी तुम्ही बाहेर पडते नाही, यांना दुःख द्यायचं म्हणून बाहेर पडते. काही असो, गमतीचा विषय सोडून द्या. परंतु ननुसरण हाच प्रमाद आहे. म्हणून अनुसरल्यानंतर तुम्हाला किती करता येतं, तुम्ही किती करताय, कसं करताय, याला काही महत्त्व नाही. एकदा का परमेश्वराच्या हातात आली, तुम्ही वासना केली ना देव व्हावा,
या वासनेने तुम्ही बाहेर पडले किंवा इच्छा ठरली वासना केली ना, परमेश्वर म्हणता होईल का नाही होईल, हाव तर धर, करण्याची इच्छा तर ठेव, प्रयत्न तर कर. या अनुषंगाने आपण ते बघायचं आहे. हा जो विषय आहे ना, हा बायकॉट केल्यानंतर आपल्या डोक्यात ते टार्गेट आलं पाहिजे. झाला का टायमिंग? बघा 15 मिनटं आहे का अजून? ठीक आहे, संपून टाकू आपण. तर देवतेचे जे अव्यक्त स्वरूप आहे आपल्या म्हणजे स्वतःच्याच ठिकाणी असलेल्या सामर्थ्याच्या यांनी राहतात ते. आता भैरव जे स्थूळ प्रपंचाचा नाश करतात म्हणले, याचा अर्थ परमाणू फोडून त्यातील जुटे वेगळी करतात. भैरव, अष्टभैरव, त्याचं सामर्थ्य सांगितलं देवतेचं. हे जे आहे शेषशयापासून खालील देवता परमाणूचा नाश करू शकत नाही म्हटले, पण भैरव जे आहे जुटे वेगळी करू शकतात. मळांचा नाश करण्याचे म्हणजे जुटे फोडून त्यातील भूते वेगळी करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी पण नाही. मळांचा नाही, जूट आपण म्हणतो ना एकजुटीने या म्हणजे एकत्रीकरण. मळ एक एक बाकीचं एकत्र तो जूट. ते आता कसं आहे, ह्या ज्या गोष्टी आहे ना या शब्दाशा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. हा ना, मग ते आहे ना 8 भैरव जे आहे ना, तर याच्यामध्ये जे आहे एकामध्ये 7 अनुषंगिक, दुसऱ्यामध्ये 7 अनुषंगिक, या 8 64. हे जड तरुण व्याप असतो एकात एक. आलं का लक्षात? आणि त्या आता त्यांनी काय सांगितलं का जो जीवाचं जे संदूप सुंदीचा जे मळ आहे ते फोडण्याचं सामर्थ्य त्या अष्टभैरवामध्ये सुद्धा नसतं म्हटलं. म्हणजे देवतेच्या सामर्थ्याचा विषय चालला आहे ना, का कोणत्या देवतेमध्ये काय सामर्थ्य, बाकीचं दुसऱ्या देवतेचा तो त्यांनी विषयच घेतला नाही. फक्त शेषशयाच्या खालचे देवता त्यांना ती ताकद नाही म्हटले आणि अष्टभैरवाला ती ताकद नाही. म्हणजे ते त्यांच्यामध्ये सामर्थ्य कोणत्या प्रकारचं आहे आणि कुठपर्यंत आहे हा जो विषय आहे, करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणीच नाही म्हटले. भूते वेगवेगळी करण्याची ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही आहे. कोणत्या? अष्टभैरव एकत्र आले तर संहार करू शकतात एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. याचा अर्थ ते एकत्र येतील आणि संहार करतील असं नव्हे. त्यांच्या सामर्थ्याची आपण म्हणतो ना, अरे तुला माहीत नाही आहे त्यांच्यामध्ये काय ताकद आहे, आपण म्हणतो की नाही. त्यांनी जर ठरवलं तर असं होऊ शकतं म्हटलं, असं आपण माणसाला म्हणतो नाही का, तसं ते एकत्र तर येत नाही, येऊ शकत नाही. जरी तसा प्रयत्न झाला तर माया येऊ देणार नाही. परंतु त्यांच्या साऱ्या एकत्र आल्यानंतर किती ताकद निर्माण होऊ शकते त्यांच्यामध्ये, किती सामर्थ्य निर्माण होऊ शकतं, ही जनरल नॉलेज म्हणून आपल्याला माहिती दिलेली. अष्टभैरव सकाळी सांगितलं ना, अष्टभैरव जर एकत्र आले तर संहार करू शकते एवढी ताकद आहे. फक्त सामर्थ्याच्या अनुषंगाने, ताकदीच्या अनुषंगाने. तुम्हाला मी सांगितलं सारी ट्रस्ट एकत्र आली तर इथं काय होणार नाही, पण एकत्र येते नाही तुम्ही, होई की नाही. इथं काय होणार नाही, तुम्हाला इकडे तिकडं घराला झेंडे लावायची गरज नाही, इथंच आश्रम तयार होईल तुमचा. आणि इथूनच मग बरोबरच आहे, परत कपडे घातल्यावर आहे बरोबरच, काही टेन्शनच नाही. इकडं फिरून आले तिकडं फिरून आले, आपलं आपलं देव केलं, धर्म केला, स्मरण केलं, चिंतन केलं, कार्यक्रम तर चालूच आहे, पण एकत्र येत नाही. तुम्ही एकत्र आले तर किती मोठी ताकद. त्या अनुषंगाने फक्त सांगितलेलं आहे, सामर्थ्याच्या अनुषंगाने, पण ते एकत्र येत नाही. अष्टभैरव एकत्र जर आले तर ती ताकद एवढी तयार होऊ शकते. बरं, सर्वश्रेष्ठ जी देवता आहे माया, तिची सामर्थ्य काय म्हणले, जुटे फोडून भूते वेगवेगळी करू शकते, परंतु त्यांच्यातील भूतांचा जो नाश आहे ती करू शकत नाही. त्याच्यातला तो नाश ती करू शकत, नष्ट करू शकत नाही. भूते म्हणजे काय, प्रपंचात अष्टभूत ते आहे ना, आप, भूमी, वायू, तेज, आकाश, रज, तम, सत, हे जे आहे ही एकत्र आले ते जड तरुण व्याप असतो, एकात एक असतो. आणि हे सर्व एकत्र येणं म्हणजे प्रपंच तयार होणं. त्या प्रपंचाचा नाश कोणती देवता करू शकत नाही. कुठपर्यंत कोणत्या देवता करतात हे सामर्थ्याच्या अनुषंगाने जनरल नॉलेज पर त्यांनी सांगितलं. म्हणून देवतेमध्ये सामर्थ्य जो आपण शब्द बघतोय तो सामर्थ्याला कितीतरी मर्यादा येतात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नाही. ते बी करायचं ठरलं तर ते करू शकत नाही. परमेश्वराने आदेश दिला, परमेश्वराची पूर्ती झाली तर, अन्यथा ते स्वतःहून कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, कोणताच नाही निर्णय. इथं काही जर झालं तर स्वतःहून पोलीस लोक गोळीबार करतात का, त्यांना आदेश लागतो ना, तसंच स्वतःहून तो निर्णय क्षमता त्या देवतेकडं काहीच नसते. सामर्थ्याच्या अनुषंगाने गोष्ट चालू आहे. यावरून देवताच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे म्हटले ते सिद्धीला नेणारा परमेश्वरच असतो. देवतेच्या ठिकाणी सामर्थ्य तो सिद्धीला नेणारा परमेश्वरच असतो. देवता ते सिद्धीला नेऊ शकत नाही, त्यांना लिमिटेशन असतं, मर्यादा असते. म्हणून सामर्थ्य त्याच्या ठाई एक सामर्थ्य अतिपरी येथुनीची सिद्धी नाही येत की सूत्रची देवाचं डायरेक्ट
विचारातलं 271 सूत्र आहे. त्यांच्या ठिकाणी परमेश्वरच म्हणतात, त्यांच्या ठिकाणी एक सामर्थ्य आहे, पण ते सामर्थ्यसुद्धा आम्हालाच सिद्धीला न्यावं लागतं. त्या देवता सिद्धीला नेऊ शकत नाही. म्हणजे ते सामर्थ्य ते जीवाच्या अनुषंगानेच परमेश्वरांनी कुठं कधी केव्हा वापरायचं ते परमेश्वर वापरतात त्या जीवाच्या हितासाठीच. त्याच्यामुळे देवता कोणत्याही प्रकारचं जे सामर्थ्य त्याचा वापर करू शकत नाही. यावरून देवता सामर्थ्यवान असल्या तरी परमेश्वर त्यांच्या सामर्थ्याच्या आड येऊ शकतो. देवता सामर्थ्य आहे परंतु परमेश्वर आड येऊ शकतो. परमेश्वराने ठरवलं इकडे जायचं सुद्धा नाही जायचं, करायचं सुद्धा नाही जायचं. प्रत्येक देवतेचा प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर तसं न करता त्यांनाच आपला भक्त मानून आपल्या ठिकाणी मनोभावाने वेचलेल्या देवतांना त्यांच्या सामर्थ्याच्या कक्षेतील फळे ते पुरीत असतो. म्हणजे काय की आता बघा, एखादा जीव आहे, भक्त आहे, त्या देवतेचा आहे, विशिष्ट XYZ देवतेचा भक्त आहे. त्या देवतेचा तो भक्त आहे, करतोय आणि त्याला विशिष्ट फळ पाहिजे. ती देवता तर देऊ शकत नाही. परमेश्वराकडे दयाळू माळू कृपाळू पण असल्यामुळं परमेश्वर काय समजतात, ठीक आहे काय हरकत नाही, त्याची भक्ती करतो, तो माझाच भक्त असं समजून परमेश्वर त्याला फळ देतात, कारण देवता देऊ शकत. म्हणजे परमेश्वराचं दयाळू माळू कृपाळू पण आहे. तुम्हाला जे भेटतंय ते परमेश्वराकडून, अन्य लोकांना जे भेटतंय ते परमेश्वराकडून. पण त्यांना ते ज्ञान नसल्यामुळे त्यांना काय वाटतं, या देवतेची मी भक्ती करतोय म्हणून त्या देवतेनेच मला दिलेलं आहे. त्याच्यामुळं देवतेला देण्याचा काही अधिकार नाही, परमेश्वरच देत असतो. आणि ह्या ज्या गोष्टी आहे त्या सामर्थ्याच्या अनुषंगाने जर आपण बघितल्या तर त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सामर्थ्य नाही, कारण निर्णय क्षमताच नाही, देण्याची तयारीच नाही, इच्छा असून नाही, देता येत नाही. म्हणजे त्या सामर्थ्याला काय अर्थ? तुमच्याकडे सारं दिले परंतु अधिकार दिला आहे पण तो वापरायचा नाही, त्या अधिकाराला काय अर्थ? ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, म्हणले मुंडखच नाही आहे आणि सौंदर्य दिलं तुम्हाला, काय उपयोग आहे का? मुंडखं नाही, तिथंच सौंदर्य सुरू होतं ना. सौंदर्य नाही आणि खूप दागदागिने दिले, काय उपयोग आहे का? मंडप आहे, बँड चालू आहे, धावपळ चालू आहे, नवरा बायकोच नाही म्हणे, काय उपयोग आहे का? तसं आहे, सामर्थ्य शब्द आहे परंतु निर्णय क्षमताच नाही, काही देण्याचा अधिकारच नाही, त्या सामर्थ्याला काय अर्थ राहिला? त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे या अत्यंत त्रोटक मर्यादित आहे. हे आपण जर लक्षात घेतलं तर सोपं होऊन जाईल. नाही विघ्न नाही आणत, त्या ओढण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातून त्याचा कर्मनाश होतो ना. बघा, शाब्द ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानात माणूस जातो, त्याचा कर्मनाश होत असतो. कर्मनाश होण्यासाठी त्याच्याकडे ते दुःख, आता इथं सुद्धा कर्मनाश कशाने होतोय? आपण कष्ट केले, आपण दुःख केलं, किंचित दुःखे पापनाशे, सकाळीच आपण बघितलं. त्याला ते आणण्याचा प्रयत्न करतात, ओढण्याचा प्रयत्न करतात. हा येतोय का? सामर्थ्य आहे ना मग, हा ते व्यक्त करतात परंतु त्या काहीच करू शकत नाही. म्हणजे तो अपरोक्ष ज्ञानात गेल्यानंतरच एवढी ताकद निर्माण होते त्याच्यामध्ये का कोणत्या देवता त्याला बोलवत नाही. हे तर काहीच नाही, पुढे जाऊन स्वतःचा जो आनंद आहे बळच त्याला देव पाहत आहे तरी तो घेत नाही, कारण त्याला आता देव दिसला आहे ना, परमेश्वर समजला आहे ना, कळाला आहे ना. आज आपल्याला शब्दांनी कळाला आहे, त्यांना प्रत्यक्ष दिसतोय. तिथे गेल्यानंतर रिटर्न नाही आहे, शब्द ज्ञानातच रिटर्न आहे. पण इथं आपण त्या पद्धतीनं जर विचारधारा ठेवून भक्ती करायला लागलो तर आपल्याला कोणत्या देवतेची अभिलाषा राहील का, अपेक्षा राहील का? अपरोक्ष ज्ञानात जसा जीव राहतो ना तसं शाब्द ज्ञानात जीवाने राहावं अशी परमेश्वराची अपेक्षा. शब्दांनी तर आपण जाणतोय ना परमेश्वर काय, तो किती समर्थ आहे, देवता काय देऊ शकतात की नाही देऊ शकत, हे तर आपण शब्दांनी जाणतोय ना. तशा पद्धतीनं आपल्याला आता काही दिलं, कोणतं राज्य देतो तुला असं म्हटलं तरी आपण घेतलीची अभिलाषा ठेवली नाही पाहिजे. धर्माच्या आड जे येईल ते आपण नाकारलं पाहिजे, त्याग केला पाहिजे, कारण धर्म महत्त्वाचा आहे, परमेश्वर महत्त्वाचा आहे, परमेश्वराची प्राप्ती महत्त्वाची, आनंद महत्त्वाचा आहे. याच्यात येवा पर्याय नाही, तडजोड नाही, कॉम्प्रोमाइज नाही. का तर देव दिसलाय, देव कळालाय, देव समजलाय. देव समजलाय तो दिसल्यासारखाच आहे, समजला नाही तर दिसणार कसा? तिथं प्रत्यक्ष दिसतो. जर एखादी वस्तू आहे, तुम्हाला मी वर्णन केलं की ही वस्तू अशी आहे तशी, तिचा फायदा घ्या तुम्ही काय म्हणता? पाहावं लागेल, एकदा पाहून घेऊ आपण. पाहिल्यानंतर तुम्हाला गॅरंटी पटते आणि मग तुम्ही वस्तू घेतात की नाही. तसं इथं शब्दाने आपण जाणतोय जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय. तिथं प्रत्यक्ष जीवाचं स्वरूप आपल्याला दिसतं, परमेश्वराची श्रीमूर्त आपल्याला दिसते, प्रपंच जे आहे हे आपल्याला दिसतं, देवता आहे आपल्याला दिसतात. आणि याच्यातून आपण गेल्यामुळं आपल्याला त्याच्यावरती ठाम निश्चय होतो. म्हणून त्यांनी काही दिलं
काही केलं, आता ऑलरेडी ते आपल्याला फक्त समजण्यासाठी काय त्या जीवाचं सामर्थ्य किती वाढलं, या देवतेने काही केलं तरी उपयोग होतो का त्याचा? परत त्याच्यामध्ये ते दुःख निर्माण होतं आहे. समोर दिसतोय देव पण भेटू नाही राहिला, ते दुःख होणार ना. त्याच्यातून त्याचा कर्मनाश होतो, पुढे जाऊन मळाचा नाश होतो, अयोग्यतेचा नाश होतो. एक एक सिस्टम आहे. तेव्हा नंतर अनादि या विद्येचा छेद होऊन परमेश्वर प्राप्तीला नेतात. अपुरुषाला गेल्यानंतर भेटले परमेश्वर, कारण रिटर्न नाही तिथं, प्रमाद नाही तिथं. इथं प्रमादाची भीती आहे. आणि प्रमादाची भीती कोणाला आहे? अनुसरलेला आहे. आणि ननुसरण हा प्रमादी परमेश्वराने सांगितलं आहे. म्हणजे काय? अनुसरण केल्यानंतर प्रमादाची प्रमाद कधी होतो? अनुसरणानंतर. आणि देवाने काय म्हटलं? ननुसरते प्रमादी बोलते. याचा अर्थ काय? अनुसरल्यानंतर जो ननुसरी होतो तो प्रमादी. दोन्ही बी अर्थ लक्षात घ्या तुम्ही. जो अनुसरत नाही तो प्रमादीच आहे, जो अनुसरून प्रमादी होतो तो प्रमादी. त्या सृष्टीशून्य विकल्पाचं जर केलं तर सृष्टीशून्य. आणि सृष्टीशून्य कोणत्या अनुषंगाने? तुम्हाला कैवल्यदान देण्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. बोध कैवल्यदान देण्यासाठी केली. परमेश्वराने अवतार कैवल्यदान देण्यासाठी केली. आता तुम्हाला भेटणार होतं कैवल्यदान, ते न भेटता आता तुम्हाला ग्रहणदान, सबंधदान, लीळादान द्यावं लागतंय. म्हणून सृष्टीशून्य म्हणजे ज्याच्यासाठी सृष्टीची निर्मिती आहे, ज्यासाठी परमेश्वराचा अवतार आहे, ज्यासाठी परमेश्वराचा बोध आहे, ते न मिळता दुसरं मिळतंय म्हणून उपयोगा नाही आले. तुम्ही घ्यायला काय आले आणि भेटते काय? देवाने तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्हाला सारं दिलंय, सारं आणलंय, आणि तुम्ही आनंदाव्यतिरिक्त बाकीच्याच गोष्टीवरती सुख मानत असेल तर काय उपयोग आहे? त्या अनुषंगाने सृष्टीशून्य म्हणजे ती उपयोग नाही. सृष्टी कशासाठी निर्माण केली? अवतार कशासाठी घेतला? बोध कशासाठी घेतला? ते भेटत नाही ना. या अनुषंगाने सृष्टीशून्य. याचा अर्थ निष्फळ जाय असं नाही. त्याला काहीतरी कुठेतरी भेटणं, कारण तो मी परमेश्वर दयाळू माळू कृपाळू म्हणून. अन्यथा आपल्याला तर कुठंच थारा नसतं. तो दयाळू माळू कृपाळू म्हणून येनकेन प्रकारे परमेश्वर देतो. ही सिस्टम परमेश्वर, ही परमेश्वराचं कृपाच आहे. का हे नाही ठीक आहे, तुला चतुर्वेदीला जाता येत नाही, मग तुला देवविद्या देतो. नाही, देवविद्येला बरं लीळादान आहे, सबंधदान आहे, ग्रहणदान आहे, म्हणून आम्ही बिंदास आहे. नाही ते तर हे आहे, पुढं पाहूच मग. कारण याच्यानंतरही हे सुखफळं भेटले, हे सुखफळं संपल्यानंतर परत भरोशाने देऊन येणार आहे ना. दुःख हा विषयच नाही ना. मौजबाजा करायला काय हरकत आहे? परंतु आज भेटायचं त्याला अंतराय किती? तो अंतर काय 1-2 दिवसाचा नाही राहत, 1 वर्षाचा नाही राहत, लाखो. त्याला काही हेच नाही. पण त्याचा विचार न करता आपण फक्त आता कशाचा विचार करायचा आहे? त्या अंतरायचं ते विचार करायला लागलं तुम्ही निगेटिव्हमध्ये जाता, भीती जाता. अरे एवढं नको नको नको, असं नाही विचार करायचा. ते एक बोध आहे, बोधकथा छोटीशी. एक विमान वरतून जात होतं. आता विमान सर्व बसलेले आहे लोक. पायलट आले, 2 पायलट चर्चा करताय. विमानामध्ये बिघाड झालेला आहे आणि 4 तास आता विमान लेट होणार आहे. सांगून टाकावं लागेल लोकांना. लोक तर बसलेले, उतरवता येत नाही. तो म्हटले असं नाही आहे, प्रॉब्लेम येईल. दुसऱ्या पायलटनी काय डोकं लावलं की आम्हाला खूप खेद आहे, तुम्हाला सांगण्याला दुःख होतं आहे, सर्व आहे, फ्लाईट 8 तास लेट होणार आहे. किती सांगितलं? 8 तास. सारी हडकम माजला एकदम. कोण काय कोण काय कोण काय. अरे बापरे, आता 8 तास. नंतर परत 15 मिनिटानंतर त्यांनी सूचना केली, घाबरू नका, 4 तासात फ्लॅट आता निघणार आहे. अरे बरं वाटलं. 8 तास कुठं 4 तासावर आली ना. तसं आहे आपल्याला. ते भेटणार होतं, ते भेटत नाही, हे भेटतंय ना, मस्त आहे, सुखी. पण हे 9 प्रकरण परमेश्वराचं तत्त्वज्ञानाची थीम आहे, रेसिपी थीम आहे. ही जर समजून घेतली तर अत्यंत सुंदर आहे. उद्धरण प्रकरण अत्यंत सुंदर आहे. कधी त्याच्यावरती निरूपण होणारच आहे. परंतु त्याच्यावरती जे दाखले दिलेले, जे दृष्टांत दिलेले, जे आता काल मी दृष्टांत दिला सूर्याचा, तो त्यातलाच आहे. असे खूप दृष्टांत आहे. अनुसरल्यानंतर सुकतं, खुंटतं, प्रारब्ध भोगक्षय काय आहे ते पिकाच्या अनुषंगाने देवानी कसे सुंदर ते पक्षकारांनी मांडलेलं आहे ते आपल्याला लक्षात येईल. नंतर जर परत आपण प्रमादी झालो तर ते परत कसं चालू होऊन जाईल ते शेतकऱ्याच्या अनुषंगाने समजावलेलं आहे. ते आपल्याला लगेच लक्षात येतं. आपल्यासमोर त्या गोष्टी येतात, सर्व चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं. परंतु एवढ्या खोलात गेलं तर ते लक्षात नाही राहणार. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. देवता वर्ग आपण सामर्थ्यापर्यंत आलेलो आहे. आता देवता आयुष्यरूप कशा
ऐश्वर्यरूप आणि प्रकाशरूप या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या आपण उद्या बघू. त्याच्यानंतर देवतामधील जसं जीवामध्ये दोष असतात ना, तसे देवत्यामध्ये सुद्धा दोष असतात, हे आपण पाहणार आहे. देवतेमध्ये सुद्धा गुण असतात, हे पण आपण पाहणार आहे. पुढं जाऊन बऱ्याच गोष्टी पाहणार आहे. संपतो का नाही विषय माहीत नाही, पण आपण तरी संपवण्याचा प्रयत्न करू. एकदाचा देवता संपल्या म्हणजे मग देव भेटणं सोपं होऊन जाईल. पण पुढं राहिलं ना प्रपंच, तिथं सर्वात मोठा अडथळा आहे, तीच अडचण आहे. पण टेन्शन घेऊ नका. प्रपंचाला संपवणं खूप सोपी गोष्ट आहे, ती नंतर सांगेल त्यावेळेस. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.